बलुची हे जे आहेत ते अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत आणि यांना ग्रेटर बलुचिस्तान नावाचा एक देश तयार करायचा आहे. एक पंजाबी डॉमिनेटेड पाकिस्तानी आर्मी हा देश चालवत आहे आणि त्यांना बाकी कुठेही बघायची इच्छा नाही. त्यांना फक्त म्हणजे बलुचिस्तानची चळवळ दडपायची आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये तेच काम करायचं आहे. TTPच्या विरोधात तेच काम करायचं आहे. म्हणजे ही जी बलुची मुवमेंट आहे ही नुसती पाकिस्तानच्याच विरोधात नाही, ही चीनच्या विरोधात सुद्धा आहे आणि चीन त्यांना चुपचापपणे प्रचंड मदत करत आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तानात क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जफार एक्सप्रेसचा अपहरण झालेलं आहे, हायजॅक झालेलं आहे. अशा प्रकारची एक अतिशय मोठी अशी घटना आहे. ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन हे अजूनही सुरू आहे. या घटनेच्या मागे नेमकं कोण आहे तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी BLA त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि बलुचिस्तानचा जो संघर्ष आहे स्वतंत्र बलुच प्रांतासाठी तो सुरूच आहे पाकिस्तानमध्ये. या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. मुळात बलुचिस्तानची जी समस्या आहे ती नेमकी काय आहे हे जर आपण आपल्या दर्शकांना संक्षिप्तपणे सांगितलं आणि मग कारण हा काही पहिला अटॅक नाही आहे म्हणजे ट्रेनवर झालेला, हायजॅक पहिला असेल, त्याकडे आपण येऊ नंतर. आपण ज्यावेळेला बलुचिस्तानकडे बघतो तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बलुचिस्तान हा पाकिस्तानमधला फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एरिया सर्वात मोठा प्रांत आहे. पण लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्या जवळजवळ 2 कोटीच्या आसपास आहे आणि पाकिस्तानची लोकसंख्या 17 ते 18 कोटीच्या मध्ये समजली जाते. परंतु मिनरल्स आणि जे रॉ मटेरियल असतं त्या दृष्टीने हा अतिशय श्रीमंत असा प्रांत आहे. परंतु तिथे ज्या गोष्टी होतात त्याचा वापर तिथल्या जनतेकरता केला जात नाही. त्याचा वापर इतर अनेक जण करतात. म्हणजे सध्या चीन आहे, सध्या पाकिस्तानची इतर लोक आहेत वगैरे. आणि हा जो संघर्ष सध्या जो सुरू आहे हा गेले एक 7-8 वर्ष सुरू आहे आणि सध्या तो खूपच तीव्र झालेला आहे. तीव्र म्हणजे एवढा की आता बलुचिस्तान जे ग्वाडार बंदर आहे तिथून एक रस्ता सुरू होतो ज्याला सीपेक कॉरिडॉर किंवा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याला म्हटलं जातं. 4,500 किलोमीटर रस्ता आहे. जवळजवळ 2/3 रस्ता हा बलुचिस्तानमधून जातो आणि 1/3 बाकीचा उरलेला रस्ता हा POK आणि इतर खैबर पख्तूनख्वा या प्रांतात जाऊन मग तो चीनमध्ये शिनजियांगमध्ये प्रवेश करतो. तर या रस्त्याच्या आजूबाजूला चीन वेगवेगळे प्रकल्प करत आहे आणि तसं म्हटलं तर डेव्हलपमेंट होत असेल तर त्यात वाईट काहीच नाही आहे. परंतु हे जे प्रकल्प जे आहेत ते पर्यावरणाकरता नुकसानाचे आहेत. म्हणजे जसं कोळशाच्या खाणी तयार करणं किंवा कोळशाची पासून पॉवर निर्मिती करणं आणि ती पॉवर मग चीनमध्ये घेऊन जाणं किंवा तेल शुद्ध करणं वगैरे. आणि याचा फायदा तिथल्या लोकांना अजिबात होत नाही. म्हणजे अनेक वेळा सांगून की इथे काम करणारे लोक बलुची असायला पाहिजेत, फायदा बलुचिस्तानला व्हायला पाहिजे, जी संपत्ती तिथनं घेतली जाते त्याच्यातलं पर्सेंटेज काही बलुचिस्तानला मिळायला पाहिजे, ते काहीही होत नाही. उलटं पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकार त्यांना दडपण्याचा प्रयत्न करतं. दडपणं म्हणजे काय, गेल्या अनेक वर्षामध्ये हजारो बलुची युवकांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामधले शेकडो हे कायमचे गायब झालेले आहेत. म्हणजे बलुचिस्तानमध्ये अनेक संस्था आहेत. म्हणजे बलुचिस्तानचे लोक जे गायब झाले त्यांच्याकरता त्यांच्या आईवडिलाच्या संस्था, अनेक बलुची लोक हे युरोप आणि अमेरिकेमध्ये राहून ही आकडेवारी पुढे आणत असतात. म्हणजे पाकिस्ताननी स्वतःच्याच प्रांतातल्या स्वतःच्याच लोकांना मारून टाकलेलं आहे, त्यांना गायब केलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध इतका हिंसाचार केलेला आहे की जर थोडक्यात वर्णन करायचं म्हटलं तर पाकिस्तानचं सैन्य जवळजवळ म्हणजे ट्रेडिशनली एक 80 ते 85% सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं. केवळ 15% अफगाणिस्तानची सीमा जी आहे तिथे तैनात असायचं. आता 50% सैन्य हे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या 2 भागामध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेलं आहे. म्हणजे प्रचंड सैन्याची संख्या तिथे आहे. बरं, दहशतवादी विरोधी अभियान करणं हा त्यांचा हक्क समजा जरी आपण मानला तरी ते अतिशय हिंसाचाराचा वापर करून बलुचिस्तानचे जे ग्रुप्स आहेत वेगवेगळे 4-5 मोठे ग्रुप्स आहेत त्याच्यातला जो एक आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांनी जी सध्याची जी घटना आहे त्याची जबाबदारी घेतलेली आहे. ज्यावेळेला हे यांच्याविरुद्ध अभियान राबवतात तर त्यावेळेला ते हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करतात,
तोफखाना म्हणजे आर्टिलरीचा वापर करतात, ते एअरफोर्सचा विमानाचा वापर करतात. म्हणजे हिंसक किंवा एरिया वेपन जी असतात ही दहशतवादी विरोधी अभियानामध्ये वापरतात, ज्यामुळे कोलॅटरल डॅमेज हे खूप होतं. म्हणजे जे निष्पाप बलुची आहेत, बायका आहेत, मुलं आहेत की ज्यांचा या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही, ते मारले जातात. आणि यामुळे तिथली जनता ही अनेक वर्षापासून पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात गेलेली आहे. म्हणजे तसं म्हटलं तर बलुचिस्तानमधून काही MPs आणि MLAs निवडून आलेले आहेत की जे पाकिस्तानच्या असेंब्लीमध्ये आहेत. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्यावरती प्रचंड अत्याचार होत आहेत आणि या अत्याचारामध्ये चीनचा सुद्धा फार मोठा भाग आहे. चीन आता तिथे सगळे रॉ मिनरल्स काढतं आहे, डर्टी मायनिंग करतं आहे. तर याच्यामध्ये चीनी लोकांचं रक्षण करण्याकरता हा जो सीपेक कॉरिडॉर आहे, येथे पाकिस्तानने जवळजवळ 35 ते 40,000 सैन्य हे फक्त रस्त्याचं रक्षण करण्याकरता तिथे तैनात केलं आहे. आणि एवढंच नाही तर याच्याशिवाय चीनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज ज्या आहेत, ज्यांची संख्या म्हणजे ज्यांचे नंबर हा आता 1000च्या वर असेल, तर त्यासुद्धा तिथे असतात. ग्वाडार बंदर हे तिथल्या लोकांकरता पूर्णपणे आउट ऑफ बाउंड केलेला आहे. हा जो रस्ता आहे ती बलुची लोकांकरता आउट ऑफ बाउंड आहे. जिथे जिथे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट होतात तिथे बाहेरचे लोक येतात, ते काम करतात, चीनी लोक येतात आणि एक्सप्लॉयटेशन करून याचा जो फायदा आहे तो चीनला काही प्रमाणामध्ये होतो आणि बाकीचा पाकिस्तानला होतो. म्हणून जर तुम्ही बघितलं असेल, हे जे ट्रेनचं जे हायजॅक झालं, या हायजॅकमध्ये त्यांनी फक्त तिथले सैनिक, पाकिस्तानी सैन्याचे सैनिक किंवा पाकिस्तानचं जे अर्धसैनिक दलं जी आहे, जसं फ्रंटियर कोर वगैरे, त्यांना पकडलेलं आहे, त्यांना मारलेलं आहे. आणि इतर काही ज्यांना मारण्यात आलेलं आहे ते आहे पंजाब राज्याचे, पाकिस्तानचा जो पंजाब आहे त्यांचे काही नागरिक ज्यांना त्याच्यामध्ये मारण्यात आलंय. परंतु जे इतर आहेत, बलुची इतर आहेत, खैबर पख्तूनख्वाचे पठाण आहेत, यांना सगळ्यांना सोडण्यात आलेलं आहे. तर यांना असं वाटतं की आमचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं जात आहे आणि याकरता चीन आणि पाकिस्तान सरकार इथे म्हणजे पाकिस्तानचं सैन्य जबाबदार आहे. तर त्याच्याकरता ही जी लेटेस्ट घटना झाली होती ती, त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते याच्याशी जोडलं गेलेलं आहे. मुळात जवळपास 450 लोक त्या ट्रेनमध्ये होते असं सांगतात. जी तिकीटं काढली गेलेली होती, ज्याचं रजिस्टर्ड आहे, ते सगळे जर गेले तर, आणि सकाळी 9 वाजता मंगळवारी ती ट्रेन क्वेटावरून निघाली. पेशावरला जवळपास 1600 किलोमीटरचा प्रवास करून जाणार होती आणि तिचं जेव्हा अपहरण झालं दुपारी 1 ते 1:15च्या सुमाराला हे झालेलं आहे. या प्रकारचं या गाडीला टार्गेट का करण्यात आलं, तर यापूर्वी सुद्धा 2 ते 3 वेळाचा रेकॉर्ड आपल्याला दिसतो की या गाडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले, ज्याला म्हणता येईल, असे झालेले होते. तथापि संपूर्ण गाडीचं जे हायजॅक किंवा अपहरण म्हणता येईल ते यावेळी झालेलं आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे जगातली असं आपल्याला म्हणता येत नाही. यापूर्वी चीनमध्ये पण असे प्रसंग झालेले, अन्य काही देशात सुद्धा झालेले आहेत. परंतु पाकिस्तानमध्ये किंवा या भारतीय उपखंडात आपण जर म्हणलं तर ही एक मोठी घटना आहे. ऑपरेशन जे आहे, रेस्क्यू ऑपरेशन, ते सुरू आहे. जसं सरांनी सांगितलं की काही नागरिकांना सोडून दिलं आणि ते ट्रॅकनी चालत जवळच्या एका स्टेशनला गेलेले आहेत आणि त्यांना हे करण्यात आलेले. या गाडीमध्ये सातत्याने पाकिस्तानचे सैनिक प्रवास करत असतात म्हणून हिला टार्गेट करण्यात आलं. नेमका काय संदेश या दहशतवाद्यांना द्यायचा आहे? ही गाडी तशी पुष्कळ दिवस बंद होती, कारण हा जो भाग आहे क्वेटा आणि पासून जे चाललंय पेशावरला, तर हा सगळा डोंगराळ भाग आहे. आणि जो दुसरा प्रांत जो बलुचिस्तानला लागून आहे तो म्हणजे खैबर पख्तूनख्वा, जिथे हा भाग आहे. आणि खैबर पख्तूनख्वा सुद्धा हा जो प्रांत आहे, छोटा आहे तसा, इम्रान खानचा हा प्रांत आहे. आणि इम्रान खान इथून पहिले चीफ मिनिस्टर बनले होते, त्यानंतर नंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. तर इथले सुद्धा जे लोक आहेत हे पाकिस्तानच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि यांना पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं आहे. आणि त्यांना खास तर जायचं आहे ते म्हणजे जो अफगाणिस्तानचा जो भाग आहे, पठाण भाग, खैबर पख्तूनख्वामध्ये पठाण जास्त आहेत, जो 70-80% पठाण असतील. आणि तेच पठाण त्यांचे भाईबंद जे आहेत ते अफगाणिस्तानमध्ये आहेत, तर त्यांना त्यांच्याशी मिळायचं आहे. तर म्हणून तिथे तेहरीक तालिबान पाकिस्तान नावाची जी एक संघटना आहे ती त्यांच्याकरता प्रयत्न करते आणि ते सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये हल्ले हे करत असतात. त्यांना मी स्वतंत्रता संग्राम म्हणायचे की दहशतवादी हल्ले हा आपापला प्रश्न झाला, पण तो हिंसाचार तिथे खूप सुरू असतो. आणि हे सगळे
अफगाणिस्तानमध्ये येऊन हल्ला करतात. तर आता हा जो भाग आहे या भागामध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये काही पठाण त्या बाजूला आहेत, तसंच बलुचिस्तानचा जो भाग आहे त्याची सुद्धा एक अतिशय एक जॉग्राफिक रचना फार थोडीशी वेगळी आहे. म्हणजे पुष्कळशे बलुची हे इराणमध्ये सुद्धा आहेत आणि पुष्कळशे बलुची हे जे आहेत ते अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत. आणि यांना ग्रेटर बलुचिस्तान नावाचा एक प्रांत देश तयार करायचा आहे आणि सगळ्यांना एकत्रित यायची त्यांची इच्छा आहे. तर ही जी ट्रेन होती ज्याविषयी आपण आता बोलतोय, या ट्रेनमध्ये या भागामध्ये ट्रेनचा वापर इथे सैन्य खूप जास्त असल्यामुळे याचा वापर सैन्य आणि अर्धसैनिक दलं जास्त करतात. खास तर सैन्याची मोठी शस्त्र आहेत, वेपन्स आहेत, ॲम्युनिशन आहे, त्याला आपण लॉजिस्टिक्स म्हणतो. तर म्हणून त्यांनी या गाडीचा वापर केला जातो. आणि थोडेफार आणि पुष्कळशे लोक हे प्रोजेक्टवरती जाणारे काम करणारे लोक असे सुद्धा होते. आणि ट्रेनचं एकच ट्रेन असल्यामुळे याचं रक्षण करणं हे कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. कारण याचं कारण काय की एक तर ट्रेनची कॅपॅसिटी खूप जास्त असते. म्हणजे आपण एकदम जास्त माणसं, जास्त सामान, जास्त वजन घेऊन जाऊ शकतो. जर ते सामान आपण जर 4 व्हीलर म्हणजे बसने घेऊन जायचं म्हटलं तर तुम्हाला अक्षरशः 500-600 हून जास्त गाड्या लागतील. आणि हेवी सामान जे आहे, समजा तोफा आहेत, ती आहेत, तर त्याकरता तर तुम्हाला खूपच प्रयत्न लागेल. तर म्हणजे ट्रेन हे ट्रान्सपोर्टेशनचं सैन्याच्या दृष्टीने एक अतिशय चांगलं साधन आहे, जे आता वापरायचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्य करत होतं. आणि त्याच्यामध्ये इतर काही लोक जरूर होते, परंतु जास्त लोड याचं होतं. तर म्हणून त्यांनी बघितलं की जशी ती ट्रेन बोगद्याच्या बाहेर आली, त्यांनी तो ट्रॅक उडवला. ट्रॅक उडवल्यामुळे अर्थातच त्या ट्रेनला पुढे जाता नसता आलं. आणि मग त्याच्या आणि बोगदा जिथे आहे तिथे आजूबाजूला डोंगर असतातच. डोंगर असल्यामुळे त्या डोंगरावरती हे लपून बसलेले होते. त्यांनी त्या गाडीवरती फायर केला. आणि आता जर या गाडीला रेस्क्यू करायचं म्हटलं तर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला सैन्य हे वापरावं लागेल. आणि गाडीच्या आजूबाजूच्या गाडी समजा एका खोऱ्यातनं जाते आहे, तर आजूबाजूच्या डोंगरावरती बलुची बसलेले आहेत. तर त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना पहिले न्यूट्रलाइज करायचं, मग ती ट्रेन ताब्यात घ्यायची. तर याला म्हणजे पाकिस्तानी सैन्याला पुष्कळ प्रयत्न तिथे करावे लागतील. असं म्हणलं जात आहे की त्यांनी त्यांचे स्पेशल फोर्सेस तिथे टाकलेले आहेत, पुष्कळसं सैन्य तिथे आणलेलं आहे. हेलिकॉप्टर, गनशिप वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जिथे जिथे संशय येतो तिथे ते आता एअरफोर्स पण वापरतील अशी शक्यता आहे. परंतु सध्याच्या याच्याप्रमाणे असं वाटतं की हे वेल एंट्रेन्स्ड आहेत. आणि गाडीतले जे त्यांनी आता जे पकडून ठेवलेले आहेत ते फक्त पाकिस्तानी सैनिक आहेत किंवा अर्धसैनिक दलाची लोक आहेत किंवा काही पंजाबी लोक आहेत किंवा प्रोजेक्टवरती काम करणारे, ज्याला आपण म्हणतात की बलुचिस्तानच्या बाहेरचे आहेत. जे आतले होते त्यांना सगळ्यांना सोडून देण्यात आलेला आहे. तर त्याच्यामुळे हा हल्ला ट्रेनची मुवमेंट थांबवण्याकरता होता. त्यामुळे मोठी शस्त्र पाकिस्तानला या भागात आणण्याकरता त्रास होईल आणि त्यांना त्याची जास्त किंमत ही द्यावी लागेल. तर म्हणून हे होतं. आणि दुसरं काय की आता हे सगळं ऑपरेशन म्हणजे हे करण्याकरता पाकिस्तान सैन्याला वेळ तर लागणारच आहे. आता जसं पाकिस्तानी सैन्य म्हणतं की आम्ही 100-150 लोकांना सोडवलं आहे, तर सोडवलं वगैरे काही नाही, त्यांना पहिले सोडलेलं होतं. केवळ हे क्रेडिट त्यांना जे आवश्यक होते तेवढे ओलीस ठेवले, त्यांनी जेवढे आवश्यक तेवढेच ठेवलं. त्याचं ते क्रेडिट हे क्लेम करतात, ज्याच्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचा काहीच वाटा नाही. म्हणजे त्यांनी कुठलीही कारवाई फारशी केलेली नाही आहे. तर कारवाई अजून सुरू व्हायचीच आहे. तर ती होईल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ती दिसेल. परंतु हा एक संदेश आहे की या भागामध्ये तुम्ही ट्रेनची वाहतूक सुरू ठेवू नका. कारण ट्रेन जास्त लोड कॅरी करू शकते, प्रचंड जास्त लोड. आणि त्या मानाने रस्ता वापरणं हे जास्त खर्च करणारं असतं. खास तर हेवी वेपन्स, हेवी ॲम्युनिशन असतं तर त्याच्याकरता. तर हा एक संदेश आहे की तुम्ही ट्रेन वाहतुकी थांबा आणि इकडे हे करू नका. आणि दुसरं मला असं वाटतंय की ते म्हणजे जरा जिओपॉलिटिकल अँगल जो म्हणता येईल तो असा की सध्या आता डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत आणि ते अक्षरशः एखाद्या महाराजासारखं काम करतायत. ते काय करतायत म्हणजे अतिशय डिसरप्टिव्ह असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर ही एक वेळ या बलुची लोकांना असं पण वाटतंय की याच्यामुळे म्हणजे जगाचं लक्ष, खास तर डोनाल्ड ट्रम्पचं लक्ष हे हा जो त्यांचा जो संघर्ष चाललेला आहे त्याच्याकडे सुद्धा जाईल. आणि हा जो बलुचिस्तानचा जो प्रॉब्लेम आहे की जो अगदी म्हणजे पडद्याच्या मागे गेलेला आहे तो आता जागतिक पटलावरती समोर येईल हे सुद्धा यांचं हे वाटतं. कारण पहिल्या वेळा ट्रेनला हायजॅक करणं, इतक्या लोकांना पकडणं, इतक्या लोकांना मारणं आणि जगात सगळीकडे टर्ब्युलन्स चालू आहे. तर सध्या डोनाल्ड ट्रम्पचं लक्ष फक्त 2च ठिकाणी आहे युद्धाच्या ठिकाणी, म्हणजे एक तर युक्रेन रशिया युद्ध आणि दुसरं हमास इस्रायल. तर हा तिसरा स्पॉट हा येऊ शकतो
असं त्यांची हे आहे. कारण अनेक बलुची आज अमेरिकेमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहेत. मलिक अकबर जो असं म्हणतात की बलूचचे जो एक प्रमुख लोकांपैकी एक आहे, ते अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये आहेत असंही. आज अनेक बलुची जे म्हणजे अमेरिकेमध्ये आहेत, ते तिथून वेगवेगळे वेबसाईट चालवतात, यूट्यूब चॅनल चालवतात, तिथनं वर्तमानपत्र चालवतात. आणि आपण जर बघितलं तर त्यांनी म्हणजे तसं म्हणजे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमावरती त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यांचा स्टॅटिस्टिकल डेटा, त्यांचं एक पब्लिकेशन आहे व्हॉइस ऑफ बलुचिस्तान म्हणून, की कसे अत्याचार होतात, त्यांची आकडेवारी आहे की किती बलुची मारले गेले. म्हणजे आपण जर बघितलं, तुम्हाला मी दोनच गोष्टींविषयी सांगण्याचा प्रयत्न करीन की बलुची लोक जे मारले गेलेले आहेत यांची संख्या प्रचंड आहे. जे लोक मिसिंग आहेत यांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे 2 कोटीमध्ये तुम्ही जर हजारो लोकांना जर मारायला सुरुवात केली तर कसं. आणि हे केवळ आत्ताच नाही, तर गेले 8, 9, 10 वर्ष हे सुरू आहे. आणि पाकिस्तानी सैन्य अतिशय क्रूरपणे कारवाई करत आहे. तर या सगळ्या कारवाया इंटरनेटवरती, इंटरनेटच्या माध्यमातून जे वेगवेगळे ग्रुप्स अमेरिकेमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, ते पुढे पुढे आणत असतात. कारण इलेक्ट्रॉनिक माध्यमं आजकाल मोबाईलमध्ये कुठलेही म्हणजे आज आपण बघाल तर या प्रसंगाचे शेकडो व्हिडिओज आज वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. आणि आपल्याला कळू शकतं की व्हिडिओ शूट केला होता कुठं तरी तिथल्या माणसाने, परंतु तो लगेच वेबसाईटवरती आलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला एखादा आठवत असेल किंवा माहीत असेल की एक मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी एक बलुचिस्तान मधला एक मोठा ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट जो कॅनडामध्ये होता, त्याला कॅनडामध्ये जाऊन पाकिस्तानच्या ISIने मारलं आणि दाखवलं असं की त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो तिथल्या एका लेकमध्ये बुडून गेला. पण तो हे लँड मर्डर होता आणि त्याला तिथे मारण्यात आलं. तर तिथे पुष्कळ आरडाओरडा झाला होता. नंतर त्याच्यावरती म्हणजे ते चुपचाप बसले. आणि नंतर मात्र हे जे सिख फॉर जस्टिस वगैरे आहेत त्यांना मात्र त्यांनी प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. म्हणजे जिथे त्यांना कन्व्हिनियंट होतं तिथे त्यांना तिकडे लक्ष दिलं नाही. आणि जिथे त्यांना वाटले की मतपेटीच्या राजकारणाकरता आम्ही यांना प्रसिद्धी द्यायला पाहिजे, तर त्यांना प्रसिद्धी करता ते पुढे त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा अशी जी माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये बलुची ॲक्टिव्हिस्ट युरोपमध्ये, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये आहेत, ते जगाच्या समोर आणत असतात. आणि त्याच्यावरती जगाचं लक्ष असायलाच पाहिजे. आणि याच्याशिवाय खैबर पख्तूनख्वा जे आहे त्याच्यावरती सुद्धा जगाचं लक्ष असायलाच पाहिजे. कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जनतेवरती अत्याचार होतात. आणि एवढंच नाही, तर जे गिलगिट आणि बाल्टिस्तान आहे त्यांचे सुद्धा अनेक वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा लक्ष असायला पाहिजे. कारण हा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं वाटतं आहे की केवळ एक पंजाबी डॉमिनेटेड पाकिस्तानी आर्मी हा देश चालवत आहे आणि त्यांना बाकी कुठेही बघायची इच्छा नाही. त्यांना फक्त म्हणजे बलुचिस्तानची चळवळ दडपायची आहे, खैबर पख्तूनख्वामध्ये तेच काम करायचं आहे, TTPच्या विरोधात तेच काम करायचं आहे. आणि जर शक्य झालं तर चायना पाकिस्तानी इकॉनॉमिक कॉरिडॉर जे त्यांच्या गळ्यात अडकलेलं एक हाडूक आहे ते त्यांना थोडंसं इकॉनॉमिकली व्हायबल करायचं आहे. पण मग तुम्ही याचे परिणाम कसे देतो? कारण आपला शेजारी देश जर अस्वस्थ असेल आणि त्या देशामध्ये अंतर्गत समस्या इतक्या मोठ्या प्रमाणावर असतील, तर स्वतःच्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सुद्धा भारताविरुद्ध काहीतरी कारवाया करणे हा त्यांचा आधीचा आपण जर इतिहास बघितला तर तो राहिलेला आहे. आणि या एकंदर अस्थिर पाकिस्तानाचा भारतावर कसा परिणाम होईल आणि भारताने कुठली सावधगिरी बाळगली पाहिजे? असं आहे, आपला शेजारचा देश जर अस्थिर असेल तर थोडाफार परिणाम आपल्यावरती होईलच. परंतु आज भारताकडे ही क्षमता आहे की या परिणामाला आपण उत्तर देऊ शकतो. मी आपल्याला पाकिस्तानच्या संदर्भातच सांगेन की 2-3 वर्षापूर्वी मला वाटतं ज्यावेळेला तालिबानची सत्ता आली तर त्यावेळेला काही एक्सपर्ट्सनी असं प्रेडिक्ट केलं की आता जे हजारो तालिबानी फायटर्स आहेत ज्यांनी अमेरिकेविरुद्ध पुष्कळ लढाई केली होती, आता ते भारताच्या काश्मीरमध्ये येऊन इथे भयंकर हिंसाचार माजवतील. झालं का? नाही. पाकिस्तानी आपण त्यांना म्हणजे थोड्याफार आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता अफगाणिस्तान ज्याला पाकिस्तान स्वतःचा ॲसेट समजत होतं ते आता पाकिस्तानच्या विरोधात गेलेले हे लक्षात असावं. तालिबानी आता भारतात यायच्या ऐवजी आता तेहरीके तालिबान पाकिस्तानच्या रूपातून ते पाकिस्तानवरती हल्ले करतायत. तर तो एक भाग झाला. दुसरं हे जे बलुची लोक वगैरे जे आहेत यांचं लक्ष सध्या हे लोकल म्हणजे बलुची इराणमधले बलुची इकडचे तर त्याच्यावरती सध्या केंद्रित आहे. तर त्याच्यामुळे बलुचिस्तानमधले काही हिंसाचार करण्याकरता येऊन पोहोचतील इकडे ही शक्यता ही जवळजवळ अजिबातच नाही आहे. खैबर पख्तूनख्वा जो आहे
तो अफगाणिस्तानला लागून तिकडून कोणी याची शक्यता आहे अजिबातच नाही. परंतु जिथे पाकिस्तान गडबड करू शकतो म्हणजे तो म्हणजे त्यांचं जे प्रसिद्ध हे आहे ते म्हणजे काश्मीर. तर आज ते काश्मीरमध्ये गडबड करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये काही शंका नको. म्हणजे आपण जवळजवळ दहशतवादाचं कंबरडे काश्मीरमध्ये मोडलेलं आहे, परंतु क्षमता पाकिस्तानकडे जरूर आहे. तर ते पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरचा वापर करून काश्मीरमध्ये गडबड करतील का, तर त्याचं उत्तर असं दिसतं आहे की आता फारच एक अतिशय म्हणजे शब्द म्हणजे आपण ज्याला दहशतवादाविषयी बोलतो त्याला गमतीदार वगैरे शब्द आपण वापरत नाही. परंतु एक आता प्रॉब्लेम काय होतोय की सध्या पाकिस्तानला भारतामध्ये दहशतवादी पाठवण्याकरता दहशतवादी पुरेसे मिळत नाहीयेत. याचं कारण असं की हे दहशतवादी जे पाकिस्तानमधनं भारतामध्ये यायचे हे ट्रेडिशनली काश्मीरमधले असायचे किंवा जास्त हे पठाण असायचे. पठाण म्हणजे खैबर पख्तूनख्वा, ते म्हणतात आम्ही जाणार नाही. बलुचिस्तानचे लोक कधीही दहशतवादी म्हणून यायला तयारच नव्हते. आणि जे काश्मीरचे जे लोक ज्यांना पाकिस्तान फोर्स करून पाठवायचं तर ते सुद्धा म्हणतात की आम्ही का दहशतवादात जावं, आम्ही नॉर्मल काम का करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट तिथे जी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट होते आहे ती म्हणजे मीडियाच्या प्रॉलिफरेशनमुळे त्यांना कळतंय की जो भारतीय काश्मीर आहे तिथे केवढी प्रगती झाली आहे. तुम्हाला मी भारताच्या काश्मीरमध्ये काय प्रगती होते याच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर तो एक वेगळा विषयच होईल. परंतु तुम्हाला मी दोनच मुद्दे सांगतो. एक तर आता तिथे उमर अब्दुल्ला यांचं सरकार आहे आणि त्यांनी आत्ताच आपलं म्हणजे बजेट हे केलं आणि आज काश्मीर भारतामधलं 8वं राज्य आहे आर्थिक प्रगतीमध्ये. त्यांची ज्या वेगाने आर्थिक प्रगती होते आहे ती म्हणजे POK म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरच्या 100 पटीने जास्त आहे. मी पटीने म्हणतोय, मी पर्सेंटेज म्हणत नाहीये. आणि दुसरं आपल्याला कल्पना पाहिजे की टुरिझम आता काश्मीरमध्ये एवढं वाढलेलं आहे. काश्मीरची लोकसंख्या 2-2.5 कोटीच्या आसपास असेल असं मानलं जातं. एक्झॅक्ट आपल्याला 2025 मध्ये कळेल ज्यावेळेला जनगणना मोजणी होईल. तर तिथे गेलेले टुरिस्ट आज 3 कोटीहून जास्त आहे. म्हणजे तिथे जर तुम्ही कधी काश्मीरमध्ये गेला तर माझा काश्मीरमध्ये जाण्याचा अनुभव बऱ्यापैकी आणि मी आता पण गेलो होतो. तर तिथे रस्त्यांवरती ट्रॅफिक जॅम होतोय जसं पुण्यामध्ये होतो, जसं मुंबईमध्ये होतो की श्रीनगरमध्ये ट्रॅफिक जॅम होतो. जो श्रीनगर हा हायवे आहे तिथे ट्रॅफिक जॅम होतो. आणि तिथे काय झालंय की तिथे जे नितीन गडकरी यांनी जे रस्ते बांधलेले आहेत त्यामुळे जी क्रांती झालेली आहे की तिथे प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे टुरिस्ट येत आहेत आणि त्यांना येणं हे फार सोपं झालंय. म्हणजे जर तुम्हाला मी एक आकडेवारी सांगायची, वंदे भारत पण आता वंदे भारत आता होईलच, पण तुम्हाला एक आकडेवारी सांगणं महत्वाचं आहे. कारण मी माझं अर्ध आयुष्य काश्मीर आणि ईशान्य भारतात काढलेलं आहे. आम्ही कारगिलला जाण्याकरता जुन्या काळामध्ये मी समजा 80-90च्या दशकामध्ये आम्ही 12-12, 13-13 दिवस घालवायचो. म्हणजे पहिले पठाणकोटवरनं जम्मूवरनं मग उधमपूरवरनं रामबनवरून श्रीनगरवरून आपलं कुठला भाग तो पहलगामवरून मग द्रासवरून कारगिल वगैरे 13-14 दिवस लागायचे. आता गडकरींमुळे आपण तिथे 3 दिवसात पोहोचू शकतो. म्हणजे जम्मूवरनं जर तुम्ही सकाळी निघाला तर तुम्ही रात्रीच्या आत जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्ही कारगिलमध्ये पोहोचू शकता. आणि आता जर कारगिलची ज्या झोजिला टनेल थ्रू होईल तर 12 महिने तुम्ही पोहोचू शकाल. तर त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक वाढलेला आहे. आणि तिथे जे तुम्ही जे गाड्या बघाल ना तुम्हाला वाटले की तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं प्रवास करताय की काय. म्हणजे जेवढा ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती होत नाही त्याच्याहून जास्त ट्रॅफिक हा उधमपूर श्रीनगर हायवेवरती होतोय. आणि याचं मुख्य कारण काय की तिथे गडकरींनी 29 टनेल्स बांधलेले आहेत. टनेल म्हणजे बोगदे. पहिले काश्मीरमध्ये कसं व्हायचं की रस्ता म्हणजे एका डोंगराला चढायचं खालती यायचं, पुन्हा चढायचं पुन्हा खालती यायचं, असं तुम्ही खालतीवरती करत होता. आता टनेल बांधल्यामुळे तुम्ही 2000 फुटावरनं सरळ प्रवेश करता. जिथे तुम्हाला 8 तास लागायचे ते तुम्ही 20 मिनिटांमध्ये पोहोचतात. मग ते झोजिला टनेल असो की ती बदिहालची टनेल असो की म्हणजे टनेल काश्मीरमधली टनेल हा तर एक वेगळाच विषय होऊ शकतो. तर त्याच्यामुळे रस्ता क्रांती झाल्यामुळे टुरिस्टना तिथे येणं हे सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे काश्मीरची तर डेव्हलपमेंट होतेच आहे परंतु टुरिझम प्रचंड वाढलेलं आहे. त्याच्यामुळे यांची जी अर्थव्यवस्था आहे ही अतिशय वेगाने काम करते. आणि आता याच्यामध्ये एकच पॉईंट घेऊन आपण हा विषय पुढे घेऊन जाऊ ते म्हणजे रेल्वे. आता ज्यावेळेला हा जो रस्ता जो ठीक होईल तर 12 तासामध्ये तुम्हाला दिल्लीवरनं
तुम्हाला श्रीनगरला पोहोचता येईल. म्हणजे जसं शनिवार रविवार झाला की पुण्याचे लोक कोकणात जातात, गोव्याला जातात, हे करतात, तसा दिल्लीचे लोक तिकडे यायला सुरुवात करतील. म्हणजे टुरिझम तिथे एवढं वाढेल की म्हणजे याच्याविषयी म्हणजे कसं ते कंट्रोल करायचं. तर म्हणजे आता उमर अब्दुल्लानी आता पहिलेच बोलायला सुरुवात केली आहे की जे ट्रेडिशनल स्पॉट्स आहेत त्याच्याऐवजी आता म्हणजे एक पहलगाम आहे वगैरे, सोनबर्ग वगैरे आहे, तर काश्मीरच्या अनेक इतर खोरी सुद्धा, उरीचं खोरं आहे, चौकीबल तंगदारचं खोरं आहे, कुपवाड्याचं खोरं आहे, द्रासचं खोरं आहे, तर तिथे सुद्धा आता तुम्ही टुरिझम डेव्हलप करायला पाहिजे. कारण एक वेळ अशी येईल की सगळे लोक श्रीनगरला जाऊ शकणार नाही, म्हणजे अक्षरशः म्हणजे कॅपॅसिटीच्या बाहेर जाईल. तर ही चांगली बाब आहे. तर म्हणून इतर ठिकाणी टुरिस्ट स्पॉट तयार करणे उमर अब्दुल्लाच्या डोक्यामध्ये आता शिरलेलं आहे. आणि उमर अब्दुल्ला याच्या आधी जेव्हा बोलायचे काश्मीरवरती तर त्यावेळेला फक्त दहशतवादाविषयी बोलायचे, आता ते डेव्हलपमेंट विषयी बोलायला लागले. कारण त्यांना आता डोळ्यांनी दिसत आहे की जी क्रांती कशी होऊ शकते. आणि त्याकरता नितीन गडकरींचं कौतुक करायला पाहिजे, रस्ता बांधणीचं कौतुक करायला पाहिजे, रेल्वेचं कौतुक करायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात तिथे अक्षरशः इतकं टुरिस्ट होईल की एक 5 वर्षानंतर अशी वेळ येईल की ते म्हणली का त्या टुरिस्ट बस झाल्या आम्हाला. तर म्हणजे ही जी प्रगती काश्मीरमध्ये होते आहे ही प्रगती योग्य लोकांना कळते. कारण त्यांना त्यांचे लोक आहे, त्यांना माहिती जात असते. तर त्याच्यामुळे त्यांना दिसतं की इकडे बघा काय चाललंय आणि आपल्याकडे बघा काय आहे. तिथे काहीच नाहीये, ना कुठला टुरिस्ट, ना कुठला उद्योगधंदा. म्हणजे दहशतवाद तिथला सर्वात मोठा उद्योगधंदा होता. तर ते आता ते त्याच्याकरता ते तयार नाहीत. आणि त्याच्यामुळे दहशतवाद्यांना जे रिक्रूट मिळायला पाहिजे POK मधनं ते सुद्धा मिळत नाहीयेत. तर म्हणून पाकिस्तानचेच लोक आता त्यांना तिथे पाठवायला तयार होत नाहीये. हा एक त्यातला एक मोठा प्रॉब्लेम आहे. परंतु तरी पण पाकिस्तान नावाचा देश जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी ते उलटसुलट काम करतच राहतील. तर आपल्याला पाकिस्तानमध्ये काय होतं ज्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आपलं गुप्तहेर जे खातं आहे त्याने चांगलं राहायला पाहिजे. आणि आपण जे काउंटर इन्फिल्ट्रेशन म्हणजे पाकिस्तानमधून येणारं जे दहशतवादी आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय ते तर चांगलं होत आहे. परंतु पाकिस्तान काय करत आहे की सध्या दहशतवाद म्हणजे दहशतवादी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले याच्याऐवजी त्यांनी त्यांचं जे दहशतवादाचं स्वरूप आहे हे बदली केलेलं आहे. आणि ते म्हणजे आता ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथून नॅर्कोटिक्स म्हणजे अफूगांच्या चरस पाठवतात. मला काश्मीरची काळजी नाही, मला बंदुकीच्या दहशतवाद्यांची काळजी नाही, मला काळजी आहे ती अफूगांच्या चरसची. 2024 मध्ये 288हून जास्त ड्रोन्स ज्यामध्ये अफूगांच्या चरस होतं हे पंजाबमध्ये पाठवण्यात आलं आहे. आणि त्याची मला काळजी फार वाटते आहे. कारण पंजाबमधले प्रचंड प्रमाणामध्ये युवक जे आहेत ते ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. ते ड्रग्स रण ऑफ कच्छच्या बाजूने पाठवण्याचा प्रयत्न करतायत, ते ड्रग्स राजस्थानमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात जास्त ड्रग्स अर्थातच पंजाबमध्ये आहेत. मग त्याच्यानंतर थोडे राजस्थानमध्ये, थोडे इतर भागामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये ड्रग्स पाकिस्तान समुद्राच्या बाजूने पाठवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मला सविसागरासारख्या हल्ल्याची भीती नाहीये, ते होणारच नाहीये तुम्हाला मी ठामपणे सांगतो. परंतु जे ड्रग्स येतात 30,000 कोटीहून जास्त किमतीचे ड्रग्स आपण अरबी समुद्रात पकडलेले आहेत. आणि हे लक्षात असायला पाहिजे जेवढे आपण पकडतो त्याच्यापेक्षा अनेक ड्रग्स हे न पकडता हे आत आलेले असतात. म्हणून आपल्याला सागरी सुरक्षा ड्रग दहशतवादी विरुद्ध मजबूत करावे. आपल्या मुंबई पुण्यामध्ये ड्रग्स वाटतील ते मिळतात हो, ठीक आहे ना. तर मला दहशतवादी हल्ले बॉम्बस्फोटाची अजिबात काळजी नाही. मला काळजी जी आहे ते ड्रग टेररिझमचं, खोट्या नोटा येत आहेत वगैरे, ते कसं थांबवायचं. म्हणजे पाकिस्तानने त्यांचे डावपेच दहशतवादाची बदली केलेली आहेत. आणि आता पाकिस्तान आता दहशतवादी कृत्य करायच्या ऐवजी आता घातपात करतो. ज्याला सॅबॉटाज इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ते म्हणजे रेल्वे लाईनवरती दगड ठेवायचा, ऍक्सिडेंट करायचा, दगडफेक करायची कुठल्या तरी अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनवरती वगैरे. तर असले प्रकार हे केले जातात. जो ट्रेडिशनल दहशतवाद होता, बॉम्बस्फोट आणि बंदुकीच्या मदतीने हल्ले की जे काश्मीरमध्ये व्हायचं आणि पण आता 2015 पासून बाकीच्या भारतात होत नाहीये, ते होणार नाही. स्वरूप बदली झालं. तर नवीन आव्हानावरती लक्ष ठेवून आपण या नवीन आव्हानांना तोंड द्यायला तयार राहायला पाहिजे. बाबा आझमची जी आव्हानं होती ती सोडून द्या आता. ती हे दहशतवादी हल्ले बाकीच्या भारतात होणार नाहीत. मी छाती ठोकून सांगतो. म्हणजे असं कुठलाही तज्ञ तुम्हाला सांगणार नाही. तज्ञ जे तुम्हाला भेटतात ते फक्त कुठलाही इव्हेंट झाला की सांगतात की ते का झालं, परंतु प्रेडिक्ट कोणी करू शकत नाही. आता त्यांचं लक्ष अफवाच्या चरसवरती आहे, त्यांचं लक्ष खोट्या नोटांवरती आहे, त्यांचं लक्ष सॅबोटाजवरती आहे. त्याच्या विरुद्ध आपण आपलं जे
हे आहे ते अजून जास्त मजबूत करायला पाहिजे. बलुचिस्तानच्या निमित्ताने बरेच विषय जे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ज्यावर लक्ष ठेवणं अर्थातच सरकार ठेवत असणार. आपलं सैन्य प्रबळ आहे, आपल्या गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत त्या सक्षम आहेत, परंतु सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले. पुन्हा बलुचिस्तानकडे आपण जर आलो तर हा संघर्ष कुठपर्यंत जाताना दिसतो? पाकिस्तानला कुठेतरी, कारण जवळपास 47% भूभाग हा बलुचिस्तानचा आहे असं म्हणतात, तर आपल्याच जनतेशी, आपलीच नागरिक असलेले त्यांच्याशी रिकन्साईल करून त्यांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रम देणं हे पाकिस्तानला शक्य आहे का? का हा संघर्ष वाढत जातोय असं आपण बघताय? असं आहे, आपण ज्यावेळेला ज्या संघर्षाकडे बघतो तर आपण काय बघायला पाहिजे की हिंसाचार किती वाढलेला आहे, तो एक भाग झाला. हिंसाचार म्हणजे किती पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, किती बलुचिस्तानचे लोक मारले गेले आहेत, किती जखमी झाले, त्यांची अवस्था काय आहे. तर हिंसाचार हा वाढतोय. जर 50% सैन्य जर दहशतवादी विरोधी अभियानामध्ये असेल तर याचा अर्थ की तेवढा हिंसाचार वाढण्याच्यात काही डाऊट नाहीये. तिथे अनेक गट आहेत की जे आता एकत्र आले, त्याच्यावर त्यांची ताकदी थोडीशी वाढलेली आहे. परंतु त्यांच्याकडे बलुचिस्तानला एक सेपरेट राष्ट्र बनवण्याची क्षमता आहे का? तर याचं उत्तर आहे सध्या तरी नाही. म्हणजे त्यांचा हिंसाचार होईल, दहशतवादी कृत्य करतील, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक म्हणजे जे कॉरिडॉर आहे त्याला धोका निर्माण होईल. परंतु कुठलंही अशा प्रकारचं स्वतंत्रता मोहीम राबवण्याकरता तुम्हाला एक नेतृत्व लागतं, जसं बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमानचं होतं. मग सैन्य, मग थोडी शस्त्रांची सैन्य शक्ती लागते की जी नंतर तिथे हळूहळू क्रिएट झालेली होती. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते एक काहीतरी शेवटचा पुश तुम्हाला कोणाकडनं तरी, कुठल्या तरी मोठ्या राष्ट्राकडनं मदत मिळवून लागते. किंवा ते मोठे राष्ट्र म्हणजे कोण? सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा अमेरिका आहे, किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये रशिया आहे, किंवा चीन आहे, किंवा इव्हन भारत सुद्धा म्हणता येईल. तर ती मदत तुम्हाला मिळणार आहे का? आणि नंतर जगाने ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही चळवळ आहे. तर या चळवळीमध्ये काय सध्या काय झालेलं आहे, दुर्दैवाने जगामध्ये आज 50 ते 60 ठिकाणी युद्ध सुरू आहे. त्याच्यामुळे जगाला आता नवीन युद्ध कुठलं नकोच. जे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं, दिस इज नॉट इरा फॉर वॉर. दुर्दैवाने युद्ध सुरू आहे सध्या, आणि त्याच्यामध्ये फक्त 2च युद्ध आपण कव्हर करतो, ते म्हणजे युक्रेन वॉर आणि दुसरं इस्रायल हमास वॉर. तर त्याच्यामुळे जगाचं काय हे होईल? तर नेतृत्व सध्या त्याच्याकडे दिसत नाहीये. नेतृत्व पुढे यावं लागेल. ठीक आहे, ते नेतृत्व बाहेरनं त्यांना काम करावं लागेल. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानी सैन्य ची शक्ती पुष्कळ आहे आणि ते अतिशय क्रूरपणे काम करतात. तर किती क्रूरपणे काम करून ती ही चळवळ दडपू शकतील. कारण आपण जर बलुचिस्तानचा इतिहास बघितला तर त्यांच्या इतिहासात, म्हणजे आपण फक्त 47 नंतरचाच फक्त इतिहास बघूया, आधीचा इतिहासात जात नाही, तर 3-4 वेळा ती चळवळ ही खूप स्ट्रॉंग झालेली होती. परंतु 3-4 वेळा सैन्याने ते जी चळवळ होती ती दडपण्यात त्यांना यश मिळालं. तर त्यांना आता यश मिळेल का? नंतर बलुचिस्तानचे जे स्वतंत्रता सैनिक आहेत किंवा दहशतवादी, पाकिस्तानला दहशतवादी म्हणतं, त्यांचं आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांचं एकत्रीकरण होईल का? हे सगळे काळाच्या उदरामध्ये घडलेले हे जे प्रश्न आहेत, याचं उत्तर देणं हे सोपं नाहीये. परंतु पाकिस्तानी सैन्याची क्षमताही पुष्कळ आहे, क्रूरताही पुष्कळ आहे. आणि त्याच्याहून जास्त महत्वाचं काय आहे की जिथे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, जिथे चीननी जवळजवळ $60 अब्ज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर चीनला हा भाग स्वतंत्र होणं हे म्हणजे फार डिफिकल्ट वाटेल. म्हणजे तर त्याच्यामुळे चीन सुद्धा त्यांना पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रांची मदत करते. तर म्हणजे ही जी बलुची मुवमेंट आहे ही नुसती पाकिस्तानच्याच विरोधात नाही, ही चीनच्या विरोधात सुद्धा आहे. आणि चीन त्यांना चुपचापपणे प्रचंड मदत करत आहे. तर बलुचिस्तानचे लोक जिंकतील का? त्यांचं नेतृत्व स्ट्रॉंग होईल का? त्यांच्याकडे एवढी शस्त्र येतील का? ते चीन आणि पाकिस्तानला हरवण्यात त्यांना यश मिळेल का? याची प्रश्नाची उत्तरं सध्या देणं इतकं सोपं नाहीये. परंतु एवढं नक्की की हिंसाचार हा वाढणार आहे, पाकिस्तानला होणारा त्रास हा वाढणार आहे, पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही अजून जास्त खराब होतच जाणार आहे. परंतु पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब होत असताना सुद्धा पाकिस्तानी उलटी कामं करण्याचे काम थांबवतील का? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे 15 वेळा IMF कडून लोन मिळवून सुद्धा ते थांबायला तयार नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणजे डोक्यात कसा जो कचरा भरलेला आहे, त्यांच्या डोक्यात काश्मीरचं जे खूळ भरलेलं आहे, भारत विरोध जो दडलेला आहे, तो कधी थांबेल
याचं उत्तर नाही. असं म्हणत होते की नवाज शरीफ आले तर ते थोडंसं त्यांचं म्हणजे आपल्या पंतप्रधानाशी थोडंसं त्यांचं मैत्रीता होती आणि त्यांची मुलगी जी आहे मरियम शरीफ ही सध्या पंजाबची मुख्यमंत्री आहे आणि तिने स्टेटमेंट अनेक वेळा दिलेली आहेत की भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र यावं, कारण ती पंजाबी असल्यामुळे तिला पंजाबची प्रोग्रेस करण्याकरता जर व्यापार वाढला सीमेवरती, म्हणजे आपला पंजाब आणि त्यांचा पंजाब, तर त्यांना इकॉनॉमिकली खूप काही काही करता येईल, म्हणजे प्रगती ही चांगली होऊ शकते. परंतु असं असून सुद्धा नवाज शरीफना ते करता आला नाही, नवाज शरीफला ते करता आलेलं नाही. आणि जे पंतप्रधान आहेत ते भाऊच आहेत त्यांचे, ठीक आहे, त्यांना शहबाज शरीफ त्यांना हे करता आलं नाही. तर त्याच्यामुळे पुढे काय होईल येणारा काळच आपल्याला सांगू शकेल. परंतु एक असं वाटतं की बलुचिस्तान लिबरेशन मुवमेंट ही येणाऱ्या काही काळामध्ये चालूच राहील. पाकिस्तानला त्रास होईल, हिंसाचार वाढेल, पाकिस्तानचं क्षमताही कमी कमी होत राहील. परंतु स्वतंत्र बलुचिस्तान होईल की नाही याचं उत्तर देणं आत्ता तरी डिफिकल्ट आहे. पण त्यांना त्याकरता नेतृत्व लागेल, त्याकरता त्यांना आर्थिक मदत लागेल, त्यांना दुसऱ्याकडनं कोणाकडून तरी सपोर्ट लागेल, त्यांना सगळ्या जगाला ते ॲक्सेप्ट करून घ्यावं लागेल आणि मुख्य चीनच्या विरोधात लढावं लागेल. आणि तसं म्हटलं तर चीन हा नंबर 2ची शक्ती आहे, ते लढणं हे इतकं सोपं नाही, एवढंच आपल्याला लक्षात असायला पाहिजे. तर तुर्तास आपण बघतो आहोत की जी बलुचिस्तानच्या स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आहे त्यानिमित्ताने या जे ट्रेनचं अपहरण झालेलं आहे ते ऑपरेशन अजूनही सुरू आहे. पुढे काय होईल हे अर्थातच सरांनी जसं सांगितलं तसं काळाच्या उद्रात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. एक मात्र नक्की की यावरून एक दिसून येतं की पाकिस्तानमधली अंतर्गत जो संघर्ष आहे तो वाढत जाऊ शकतो आणि त्यामुळे अस्थिर पाकिस्तान असताना भारताला एकंदरच स्वतःच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेगळ्या प्रकारचा जो दहशतवाद सुरू झालेला आहे तो त्यावर लक्ष ठेवायला लागेल आणि त्याविरुद्ध कारवाई सुद्धा करायला लागेल. आपल्याला काय वाटतं, आपली काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी ब्रिगेडियर महाजन सरांसोबत आपली रजा घेते. धन्यवाद सर. धन्यवाद.